जो परिसर आहे हा त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं इथं तसं पाहिलं तर सभा घ्यायची गरज नाही, पण तुमच्या प्रेमासाठी साहेब इथं आलेले आहेत. जे काम संपूर्ण शहरासाठी आदर्श आहे ते काम इथं माननीय दिलीप शेठ कुंड यांनी इतक्या वर्षात केलेलं आहे. नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आपण सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन लढवत आहेत. साहेबांना आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे. आणि साहेबांनी जे विचारतात ना की 40 वर्षात काय केलं, तर मी असं विचारतो 40 वर्षात काय नाही केलं ते पहा. इतकं सुंदर काम लावलेलं आहे. मी ज्यावेळेस महाराष्ट्रात माझे खूप मित्र आहे, सगळीकडे फिरतो, त्यावेळेस संगमनेर म्हटलं की साहेबांचं नाव घेतलं जाते. काय माणूस आहे म्हणजे, तुम्हाला एवढा चांगला नेता मिळालेला आहे, आम्हाला असा नेता मिळाला असता तर आम्ही कुठं गेला असतो, असं त्यांचं खूप जणांचं मत आहे. आणि काहीतरी थोडा बेसावतपणा नडला आपल्याला मागच्या वेळेस साहेबांच्या वेळेस, पण तो बेसावतपणा आत्ता अजिबात यायला नाही पाहिजे. दिलीप शेट्टी जे काय काम केलेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे आपण फोकस केलं पाहिजे. आणि संगमनेर शहरामध्ये सुद्धा ज्यावेळेस बोललं जातं की आपल्या गणेशनगर वार्डविषयी अतिशय आदराने आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने बोललं जातं की इतक्या सुंदर स्वच्छता. साहेबांनी सुद्धा काल बंगल्यावर जो मीटिंग झाली त्याच्यामध्ये उल्लेख केला त्याचा, अतिशय सुंदर स्वच्छता, सगळे टापटीपणा, पाण्याचे सुद्धा इथं काहीच अडचण नाही. पाण्याची अर्थात आपल्याला संगमनेरलाच अडचण नाही, साहेबांची कृपाच एवढी मोठी आपल्यावर आहे. जुन्या लोकांना माहिती, नवीन मुलांना माहीत नसेल की त्यांनी बऱ्याच जणांनी खालून हळूहळू पाणी भरलेलं आहे, एकदम खड्डे घेऊन पाणी, म्हणजे इतका मान ते आम्हाला देतात. आणखी एकच मुद्दा मी सांगते, स्त्रियांनी आपला स्वाभिमान, आपलं अस्तित्व हे टिकून ठेवा बरं का, नाहीतर आपल्यावर फार आरोप झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही अजिबात कुठल्या म्हणजे अशा वाहत्या गंगेत जाऊ नका. अभ्यास, स्त्री खूप सक्षम असते, अभ्यासू असते, ती आदर्श नागरिक घडवणारी माता असते. ती भूमिका बजवा, नाही तर आपलं काय होईल, व्यक्तिमत्व धोक्यात येईल. उगाच काहीतरी आजकाल काय झालंय, स्त्रिया जिकडे वळतील ना तसे उपक्रम राबवले जातात, असं होतंय. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे, आपण पण अभ्यासच केला पाहिजे. तुम्ही उलट ठणकावून भावांच्या मागे उभे राहा आणि सर्वांनी चांगलं मतदान करा आणि सगळं समोर बघा काय काय विकास आहे. आणि सीमाताई महेश खटाटे या आपल्या या वार्डाच्या महिला उमेदवार आहेत आणि आपल्या शेजारच्याच वार्डातल्या 2 उमेदवार आहेत. त्यात सन्माननीय श्री भारतशेठ चंद्रभान बोराडे अतिशय तरुण तरफदार उमेदवार आहेत. आणि त्यानंतर सौभाग्यवती अर्चनाताई सुभाष दिघे ह्या त्यांच्यासोबत आपल्या सिंह या निशाणीवर उभ्या आहेत. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. शामराव करपे पुढे या. सिंह आणि सर्वांनी आपण या ठिकाणी सिंह या निशाणीचा घर टू घर जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे. आणि 4ही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे या कॉर्नर सभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. अजूनही वार्डातील कोणाला काही आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित झालात. वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 2 या एकत्रित या सभेसाठी या ठिकाणी आज संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे मनोगत आज व्यक्त होणार आहे ते ऐकण्यास आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आता इथे सन्माननीय व्यासपीठावर बोलणारे आदरणीय दादा आहेत. दादांसारखी मोठी माणसं असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, परंतु 1-2 शब्दात मी माझं मनोगत व्यक्त करतो. आज संगमनेरचं काही दिवसापूर्वीचं जे वातावरण निर्माण झालं आहे ते एक द्वेषाचं आणि त्वेषाचं राजकारण चालू झालेलं आहे. 40 वर्षाचा इतिहास जर पाहायचं मांडायचं ठरलं तर आज बरेच जण म्हणतात की 40 वर्षात काय विकास केला, तर माझं त्यांना एक स्पष्ट सांगणं आहे की विकास हा जादूची कांडी नसते की एका दिवसात फिरलं आहे. आज संगमनेरमध्ये ज्या प्रभागांमध्ये आपण जातो, ज्या संगमनेर शहरातल्या बाबतीत ज्या मोठ्या घटना आहेत, मग प्रशासकीय भवन असेल, पाण्याचा जो प्रश्न असेल, निळवंडे असेल, वसंत बंधारा असेल,
राष्ट्रीय महामार्ग असतील, संगमनेर शहरातल्या अंतर्गत भूमिगत गटारींचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर एका दिवसात कोणी तोडगा काढत नाही. तर याच्यासाठी प्रचंड मेहनत असते, प्रशासकीय कामाचा एक व्याप असतो आणि त्यानंतर होतंय. आज बरेच जण विचारतात आपल्याला की हे असं झालं, ते तसं झालं. तर त्यांना मी एकच सांगू शकतो की जर तुम्हाला तेवढे त्या ताकदीने जर तुम्हाला बोलायचं तर एकदा स्वतः आरशासमोर उभा राहा आणि एका वर्षात आपण काय केलं याचा आढावा आपल्या अंतर्मनाला विचारावा की एका वर्षात केलेली ही पुण्याई नाही तर ही संपूर्ण संगमनेर शहर आज शांततेने नांदत होतं. आज दहशतीच्या वातावरणामुळं प्रत्येकजण एक द्वेषाचं राजकारण करतो, एक जातीपातीचं राजकारण चालतंय. संगमनेर शहरात एक खंडणीचं वातावरण सुरू झालेलं आहे. खंडणी मागण्याचं साहेब, खंडणीचं राजकारण चालू झालेलं आहे. द्या तर आम्ही तुमचे, नाही तर आम्ही तो विरोधातले. त्याच्यामुळे हे जे थांबवायचं असेल प्रत्येक प्रभागाकडून आणि प्रत्येक नागरिकाला आपली जे नैतिक जबाबदारी असेल तर माझं एक सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेर सेवा समितीचे जे उमेदवार असतील, मग काही ठिकाणी उमेदवारी न मिळाली म्हणून नाराजीचा सूर असतो आपला, तो सध्या बाजूला ठेवून आपण एक आहोत. हे संगमनेर शहर आणि सेवा समिती आपलं एक कुटुंब परिवार आहे आणि आपल्याला आपल्या कुटुंबासाठी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्याला त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे. हे स्वतःच्या मनाशी खुंदाट बांधावी आणि प्रत्येकाने सेवा समितीचे उमेदवार जे आहेत त्यांना प्रचंड मताने विजय यांच्या वतीनं बोलवलेली आहे. समोर सगळी गर्दी बघता त्यांच्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून आमचे बंधूच आम्ही त्यांना म्हणतो, कारण त्यांचा विकासच तसा झालेला आहे. सन्माननीय म्हणजे अगोदर मी नामदार बाळासाहेब थोरातांचं या ठिकाणी विनम्रपणे त्यांना नमस्कार करते. आपले आमदार सत्यजित तांबे खासदार तर माननीय खासदार भाऊसाहेब वागचोरे, सत्यजित दादा तांबे आणि हे सर्व नगरसेवक यांचं मी प्रथम या ठिकाणी त्यांना नमस्कार करते. तर आपल्या या प्रभाग क्रमांक 1 मध्ये माननीय दिलीप शेठ कुंड हे नगरसेवक म्हणून उभे आहेत. तर आज ते नगरसेवक असले तरी त्यांनी नगराध्यक्षपद सुद्धा 2दा गाजवलेलं आहे आणि सर्व नगराध्यक्षांनी, सर्व नगरसेवकांनी आदर्श घ्यावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आज आपण या ठिकाणी बघतो भाजी मंडईच्या कोपऱ्यापासून जर सुरुवात केली तर भाजी मंडई, त्यानंतर ही सगळी जी हे आहे हे दुकानं झालेले आहेत. इथे बाजारपेठच झालेली मिनी बाजारपेठ. याचं श्रेय निश्चित कुंड साहेबांना जातं. त्यांनी हा परिसर एकदम फुलवलेला आहे आणि गार्डन म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 4 गार्डन त्यांनी डेव्हलप केलेले. एक 4थीचं काम आता करणार आहेत ते. 4 गार्डन एवढ्या 2 प्रभागात त्यांनी केल्या. त्याच्यात आमचं गोविंदनगरचं गार्डन आणि इतका सुंदर परिसर गोविंदनगरमध्ये त्यांनी केलाय. आणि कोणाचाही फोन जाऊ द्या, आज हे आले नाही, लगेच ते माणूस तिथे येणार, स्वच्छतेचं काम चालू होणार. पाण्याची अडचण असो, स्वच्छतेची अडचण असो आणि गार्डनमध्ये झाडं, त्याचं पाण्याची सोय आणि इतरही काही ते स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करतात. आमची रॅली निघाली होती 1 नंबर वार्डमधली, दादा पण होते. तर इतकी सुंदर रॅली निघाली ती. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण सगळा चांगला सुशिक्षित वर्ग त्या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि माननीय दिलीप शेठ कुंड यांनी नुसतं म्हणजे एक गणेश नगर नाही, गोविंदनगरमध्ये